खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे तिळाचे लाडू परफेक्ट पद्धतीने प्रमाणबद्ध कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तिळाचे लाडू बनवताना काही छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घ्यावे लागतात. त्याही मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्या तुम्ही ट्रिक्स वापरून जर लाडू बनवले आणि तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तरीही तुमचे लाडू फसणार नाहीत, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तुम्ही बघू शकता किती शायनी दिसतात लाडू. परफेक्ट असे तिळाचे लाडू बनवण्यासाठी 250 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत, 350 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. जेवढे आपण तीळ घेणार आणि तेवढंच गूळ घ्यायचं आहे. जर तुम्ही वाटीने घेतले 1 वाटी तीळ असतील तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. मी 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणून 100 ग्रॅम गूळ एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया सर्वप्रथम. तुम्ही बघू शकता मी इथं छान असे खरपूस शेंगदाणे आता इथं भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर त्याच्या आपण डाळी करून घ्यायच्या आहेत. छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत. आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर तीळ आपण भाजायचे आहेत. तीळ छान फुलेपर्यंत आणि खमंग असा सुवास येईपर्यंत भाजायचे आहेत. अगदी 5 मिनिटं लागतात तीळ भाजायला. तीळ भाजलेले ओळखण्यासाठी खमंग असा सुवास येतो आणि तीळ थोडेसे असे फुगले जातात. मग समजून जायचं की आपले तीळ भाजलेले आहेत. आणि तीळ भाजताना नेहमी स्लो फ्लेमवरच भाजायचे, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता छान असे खमंग आपले तीळ आता भाजलेले आहेत. मी आता तुम्हाला दाखवते. जवळून तुम्ही बघू शकता आपले तीळ छान फुललेले आहेत. छान असे भाजून घ्यायचे आहेत. मी इथं गावरान तीळ घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडेसे काळपट दिसत असतील. गावरान तिळामुळे आपले लाडू खूप चविष्ट असे होतात. आता मी थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तीळ. आता आपण शेंगदाण्याच्या डाळी करून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी शेंगदाण्याच्या हाताने चुरून घ्यायचे आहेत आणि त्याची टरफलं काढून घ्यायची आहेत. असे चुरले की शेंगदाणे आपले डाळी छान तयार होतात. तुम्ही बघू शकता शेंगदाण्यामुळे आपल्या लाडूला खूप छान चव येते. आता मी कढईत 1 चमचा तूप घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता ह्याच्यात आपण गूळ घालायचा आहे. तूप घातल्याने काय होतं, गूळ आपण कढईत टाकल्यानंतर पटकन जळत नाही. कढई आपली तापलेली असते त्याच्यामुळं. गुळाचा पाक बनवतानाही लक्षात ठेवायचं आहे की आपण स्लो फ्लेमवरच याचा पाक बनवून घ्यायचा आहे. असं पटपट चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ. तुम्ही बघू शकता गूळ पटकन मेल्ट व्हायला चालू होतो. गूळ आपला थोडा आता मेल्ट झालेला आहे. कंटिन्यूअस असं हलवत राहायचं आहे, नाहीतर गूळ करपण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता छान असे लिक्विड कन्सिस्टन्सी झालेली आहे आपल्या गुळाची. याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे. आता एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात गुळाचा 1 थेंब टाकून बघते पाक तयार झालेला आहे का. असा थेंब टाकल्यानंतर त्याचा गोळा बनत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान गोळा तयार होतो. मी आता पटकन ह्याच्यात शेंगदाणे आणि तीळ घालून घेते. आता ह्याच्यात सर्वप्रथम मी शेंगदाणे घालणार आहे. तुम्ही बघू शकता मी आता ह्याच्यात शेंगदाणे घातलेले आहेत. त्याच्यानंतर पटकन आपण आता हे भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तुम्ही बघू शकता मी छान असं मिक्स केलेलं आहे. आणि आता तुम्हाला थोडंसं ते पातळ वाटत असलं तर 2 मिनटात ते असं घट्ट येतं. आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हे मिश्रण गॅसवरून मी खाली उतरून घेते आणि थोडंसं कोमट झालं की याचे लाडू बांधायला घ्यायचे आहेत. लाडू बांधताना हाताला थोडंसं पाणी लावायचे आहे, जेणेकरून चटका बसणार नाही. तुम्ही बघू शकता आपले मिश्रण आता घट्ट झालेलं आहे, थोडंसं कोमट झालेलं आहे. मी आता याचे लाडू बनवून घेते. त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्या तळ हाताला पाणी लावायचं आहे आणि दुसऱ्या हातालाही लावायचं आहे आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. पाणी लावल्याने हाताला चटका बसत नाही आणि पटपट लाडू वळले जातात. तुम्ही बघू शकता छान असे गोल गरगरीत आपले लाडू तयार होत आहेत. प्रत्येक वेळी लाडू बनवताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण लाडू बनवायचा आहे.
तिळाचे लाडू हे पटपट वळावे लागतात. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर पटपट लाडू वळता येत नसेल तर मदतीला कोणाला तरी घेतलं तरीही चालेल, म्हणजे पटपट लाडू बनवून होतात. तुम्ही बघू शकता असे झटपट असे लाडू तयार होतात. आणि लाडू जर बनवताना आपलं मिश्रण घट्ट झालं तर त्याच्यासाठी काय करायचं, याच्यासाठी मी एक टिप सांगितली आहे. तुम्ही बघू शकता. आता थोडं इथं माझं राहिलेलं आहे सारण, ते घट्ट झालेलं आहे. त्याच्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि ते असं मंद आचेवर ठेवायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आपला मेल्ट होतो. तुम्ही बघू शकता गूळ आपला इथं छान मेल्ट व्हायला लागलेला आहे. किंवा तुम्ही लाडू बनवताना कढई गरम पातेल्यावर ठेवली गरम पाण्याच्या तरीही चालेल, म्हणजे आपलं मिश्रण घट्ट होणार नाही. आपला गूळ पिघळलेला आहे, तोपर्यंत आपण आता पटकन याचे लाडू वळून घेणार आहोत. गॅस बंद करायचा आहे आणि थंड पाण्यात हात बुडवून आपण नंतर लाडू बनवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता याचे लाडू छान येतात, छान असे वळले जातात. असे पटपट लाडू बनवून घ्यायचे आहेत. झटपट असे मी इथं सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता माझं मिश्रण सर्व संपलेलं आहे. आणि ही आजची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. इथं तुम्ही बघू शकता आपले गोल गरगरीत असे खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत. लहान मुलं किंवा मोठी माणसंही अगदी झटपट खाऊ शकतात. हे लाडू अगदी मऊसूत होतात, बिलकुल कडक होत नाहीत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.